नमस्कार मित्रांनो, कॅनवा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण प्रोमध्ये ॲप्लिकेशन कसं चालतं, कसं काम करतं, थोडक्यात माझी प्रोफाईल ओपन करून तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. जसं की आता आपण प्रोफाईलवरती मेन ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही इथं माझ्या रिसेंटली डिझाईन पाहू शकता, ज्या मी आता केलेल्या आहेत. सध्या दीपस्तंभ अकॅडमीसाठी केलेली, उत्कर्ष अकॅडमीसाठी, MPSC साठी डिझाईन काय बनवलेले आहेत, कॅनवा पोस्ट बनवलेले आहेत. तर त्या रिसेंट डिझाईन या ठिकाणी सर्व दिसत आहेत. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की SD फोटो जर डाउनलोड करायचा असेल हाय क्वालिटीमध्ये, तर तुमच्याकडे प्रो सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. आता माझ्या अकाउंटला प्रो सबस्क्रिप्शन ॲक्टिव्ह आहे. मी तुम्हाला देखील इन्व्हाइट केलेले, म्हणजे तुम्ही देखील आता प्रो सबस्क्रिप्शन वापरताय. तर कॅनवा प्रीमियममध्ये गेल्यानंतर इथे बघा सर्व आपल्या टीम ओपन होतात. तर त्यामध्ये कॅनवा प्रीमियम ही आपली टीम आहे. 273 जण यामध्ये ॲड आहेत. ठीक आहे. तर याच टीममध्ये क्लिक राहू दे. कधीही तुम्ही तुमच्या अकाउंटवरती क्लिक करत जाऊ नका, म्हणजे तुमचं स्वतःचं अकाउंट ओपन करू नका. स्वतःचं अकाउंट प्रोमध्ये कन्वर्ट नाही झालेलं. आपण जे प्रो सबस्क्रिप्शन वापरत आहोत ते आपल्या टीमसाठी वापरतो, म्हणजे सर्व टीमला. ओके. तर त्यामध्ये एक डिझाईन तुम्हाला मी HDमध्ये डाउनलोड करून दाखवतो. हे बघा, आपल्या दीपस्तंभ अकॅडमीच्या डिझाईनमध्ये आपण गेलेलो आहोत. ओके. तर आता ही डिझाईन ओपन झालेली आहे. आता त्यामध्ये बघा हे सर्व एलिमेंट आहेत. हा देखील एक एलिमेंट आहे, स्क्वेअरचं एलिमेंट आहे. हे देखील एलिमेंट आहे. हे लिहिलेलं आहे या ठिकाणी. हे एलिमेंट वापरलं इथं साईनचं. ओके. इथं टेलिग्रामचं एलिमेंट वापरलं आहे. हे बघा इथं शॅडो वापरलेली. ही शॅडो दिसते तुम्हाला, हे लिहिलेलं आहे ना. आता ह्याच्या खाली बघा ही शॅडो आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एलिमेंटमध्ये सर्व प्रकारचे आयकॉन, शॅडो वगैरे इथं असतात. इथं बघा शॅडो जर सर्च केला आपण, सर्व शॅडो या ठिकाणी येतात. बरोबर. फ्रेम, व्हिडिओ, इथं बघा ग्राफिक, फोटो, व्हिडिओ, शेप. आपल्याला काय पाहिजे? ग्राफिक पाहिजे. ही बघा ती शॅडो जी मी घेतलेली आहे ती इथे यापैकीच एक असणार आहे कोणतरी. मी तुम्हाला दाखवतो कोणती शॅडो आहे ती. हे सर्व जे पर्याय आहेत हे फक्त प्रोमध्येच दिसतात असे. ठीक आहे. हे तुम्हाला फ्रीमध्ये एवढ्या शॅडो वापरता येत नाहीत. ज्या ठिकाणी हे एज्युकेशनचं जे सिम्बॉल दिसते टोपीचं, ते सर्व प्रो आहेत आणि आपण ते वापरू शकतो. तर मी यापैकीच कोणती तरी शॅडो घेतली आहे, आता लक्षात येत नाही आहे. हा, बहुतेक हीच घेतलेली आहे. हीच घेतलेली आहे. ठीक आहे. शॅडोमुळे काय होतं, खूप चांगल्या पद्धतीने आपण डिझाईन तयार करू शकतो. चांगल्या पद्धतीने दिसते डिझाईन. ठीक आहे. मी तो एलिमेंट डिलीट केलेले आहे. आणि तुम्हाला जे मी आता सांगणार होतो महत्त्वाचं म्हणजे डिझाईन HDमध्ये डाउनलोड करण्याचं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण शेअरवरती क्लिक केलं, डाउनलोडवरती क्लिक केलं आणि या ठिकाणी बघा आपण प्रो मेंबरशिप असल्यामुळे आपण अपस्केल करू शकतो. आता PNG ही मी, हे बघा इथं 3 पर्याय असतात, 1, 2 आणि 3. तर 3 म्हणजे हाय क्वालिटी, एकदम HDमध्ये ही इमेज डाउनलोड होते. आता आपण बघूयात PNGमध्ये हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड करून. म्हणजे किती जरी झूम केलं, झूम आउट केलं, वेबसाईटवरती वापरली, टेलिग्रामवरती वापरली, कुठं जरी वापरली तरी इमेजची क्वालिटी खराब नाही होत हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड केल्यामुळे. ओके. तर या ठिकाणी माझी एक चूक झाली होती. ती काय चूक झाली होती की मी एकाच डिझाईनला सिलेक्ट केलेलं नव्हतं. 21ला 21 डिझाईन या ठिकाणी डाउनलोड झालेल्या आहेत. ओके. तर ही चूक झाली होती. मी एकाच डिझाईनला सिलेक्ट करायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. 21 डिझाईन ज्या डाउनलोड झालेले त्या आपण आता पाहूयात. हे बघा सर्व 21ला 21 डिझाईन या ठिकाणी आलेल्या आहेत. हे बघा. आणि विशेष म्हणजे आपण हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड केल्यामुळं ही डिझाईन झूम जरी झाली तरी पण फाटत नाही. हे बघा दिसते सर्व. ओके. तर ती जी चूक झाली ती मी तुम्हाला सांगतो परत एकदा, कुठून सिलेक्ट करायचं ते. डिझाईनला आपण शेअर केलं, डाउनलोडवरती गेलो, त्यानंतर PNG सिलेक्ट केलं, हाय क्वालिटी सिलेक्ट केलं आणि त्यानंतर बघा इथं सिलेक्ट पेज, किती नंबरचं पेज तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे बघा इथं ऑल पेजवरती सिलेक्ट होतं. ऑल पेजवरती सिलेक्ट नाही ठेवायचं. जे पेज तुम्हाला डाउनलोड करायचं आहे फक्त त्याच पेजवरती क्लिक करायचं आणि डन करायचं आणि त्यानंतर डाउनलोडिंगला टाकायचं. हे मी करायला हवं होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. डिझाईन डाउनलोड होत राहील. त्याच्यानंतर पुढचा पर्याय काय आहे का यामध्ये महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला. डाउनलोडमध्ये गेल्यानंतर JPGमध्ये कधीही डिझाईन HDमध्ये डाउनलोड करताना किंवा हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड करताना
2.2च्या पुढेच ठेवायचं हे साईज, ठीक आहे. आणि क्वालिटी कधीही 80च्या पुढे 90-95 ठेवायची. ओके, म्हणजे HD हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड होते. ओके, डाउनलोड झालेले डिझाईन आपण गॅलरीमध्ये जाऊन पाहूयात. हे बघा, आता नवीन 2 ॲड केलेले या ठिकाणी बघा. डिझाईन फाटते का? अजिबात फाटत नाही आहे. कशामुळे फाटत नाही आहे? कारण आपण ती क्वालिटी 80च्या पुढे ठेवलेली होती. हे बघा, फाटते का? अजिबात फाटत नाही आहे. सर्व व्यवस्थित डाउनलोड झालेलं आहे. आणि हीच डिझाईन आपण साध्या पद्धतीने डाउनलोड केली होती, तर ही बघा लगेच फाटते डिझाईन, ठीक आहे. त्यामुळे कॅनवा ॲप्लिकेशन वापरताना कधीही प्रो पर्यायाचा वापर करा. आणि कॅनवा सबस्क्रिप्शन 500 रुपयाला 1 महिना असतं, तर त्यांच्याकडून घेण्यापेक्षा 500 रुपयाला 6 महिने मिळतं आपल्याकडे, किंवा 200 रुपयाला 3 महिने मिळतं. तुम्ही कोणताही वापर करू शकता. जरी तुम्हाला यामध्ये काही समजलं नाही तरीही काही अडचण नाही. तुम्हाला मी ईबुक पाठवलं आहे, त्यामध्ये देखील सर्व माहिती आहे, तिथे पहा. त्यानंतर व्हिडिओ पहा, परत पहा. या दोन्ही गोष्टी करून जरी एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर तुम्ही बिनधास्तपणे मला विचारू शकता, मी तुम्हाला सांगत जाईल, ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.